कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। देशभरात वाढत्या रस्ते अपघातांची संख्या लक्षात घेता राज्य परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा अभियानाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जातात। याच अभियानाचा एक भाग म्हणून लांजा येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी नाना वंजारे विद्यानगरीतील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रादेशिक परिवहन विभाग आणि अथर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला। विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने मोटार वाहन निरीक्षक गजानन कोळी यांनी सुरक्षित वाहन चालवणे, हेल्मेटचा वापर, वेग मर्यादा तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी वाहतुकीच्या नियमांवर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली, ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाला मोटार वाहन निरीक्षक सुदेश कुंदकुर्तीकर, प्रभारी प्राचार्य सुवर्णा देऊस्कर पाटील, अथर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका छाया गांगण, प्राध्यापक राहुल मराठे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। टायर पळण्यासाठी काय असतं, रोलिंग रेजिस्टन्स असतो, म्हणजे टायर आपलं दबलं जातं, पुढे जाण्यासाठी त्याला आपल्या इंजिनची पॉवर जात असते। जसं जसं गाडी धावेल टायर मध्ये जे आपले हे असतं ऑक्सिजन असतं ते लिकेज लवकर होतं। जे विमाने आपल्या टायरचा जो कॉन्टॅक्ट असतो ना त्यातून लवकर लिकेज होतं। त्यामुळं सांगितलं जातं बऱ्याच जणांना की तुम्ही नायट्रोजनचा वापर करा। नायट्रोजनचे मॉलिक्यूल जे असतात ते साईजला मोठे असतात, त्यामुळं तेवढ्या फास्टमध्ये नायट्रोजन लीक होत नाही किंवा जी जसं तापल तसं हवा एक्सपांड होते, थंड होईल तशी कॉन्ट्रॅक्ट होते। त्यामुळं ज्या वेळेला आपण सकाळी थंडीच्या वेळेला हवा चेक करणे, परत आणि एकदा आपण 10-20 किलोमीटर जाऊन आलो की तुम्ही एकदा परत चेक करा, 100% तुमच्या टायरमध्ये प्रेशर वाढलेलं असेल। उपप्रादेशिक विभाग रत्नागिरी आणि अथर्व मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या वतीने आज सिनियर कॉलेज लांजा येथे एक उपक्रम आयोजित करण्यात आला होता आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की याचा आम्हाला खूप उपयोग झाला, कारण वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आणि साईन बोर्डचा अर्थ त्यांचं पालन करणं, आपला अपघात होणं आणि आपल्यामुळे कोणाचा तरी अपघात होणं हे टाळण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, ज्याचा आम्हाला खूप उपयोग झाला आणि पुढे पण होत राहील। तसंच त्यांनी एक क्वेश्चन बँक घेतली होती ज्याच्यातून 50 प्रश्न होते आणि त्यामुळे त्या प्रश्नांमधून आम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली। अपघातांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढत चाललं आहे आणि वाढत्या संख्येच्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहेत। तर हे सगळं टाळण्यासाठी आम्हाला आज मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्हाला त्यातून खूप महत्त्वाची माहिती मिळाली। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी, अथर्व मोटर ट्रेनिंग स्कूल लांजा आणि लांजा महाविद्यालयामधील NSS विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमच्या महाविद्यालयामध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम साजरा घेण्यात आला। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे वेगवेगळे वाहतुकीचे नियम आहेत त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे विविध वाहतुकीचे नियम आहेत त्या संदर्भामध्ये क्विज घेण्यात आली। मला असं वाटते की भविष्यामध्ये हे असे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवण्यात यावे। हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी खूप स्तुत्य आहे। या निमित्तानं जी क्विज कॉम्पिटिशन घेण्यात आली त्यामधले जे प्रश्न आहेत त्यावरती आमचे विद्यार्थी नक्कीच थिंकिंग करतील आणि जो उपक्रम झालेला आहे गायडन्सचा त्या निमित्तानं पण विद्यार्थी सगळे जे वाहतुकीचे नियम आहेत त्या वाहतुकीच्या नियमावरती पण थोडा अभ्यास करतील आणि असे कार्यक्रम भविष्यकाळामध्ये पण राबवण्यात यावे असं मी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांना आवाहन करेन।